तुम्ही म्हणत असाल हे काय दाखवून राहिले मालविका, करिश्मा आणि रम्या, तर तुम्हाला सांगतो समोर हे काय आहे मालविका, करिश्मा आणि रम्या. तर चला मग तुम्हाला सांगतो मग. तर नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. तर तर आपण जाणार आहोत कारंजा, तिकडे झाडी साऊर. म्हणजे आपल्या मग आज घुमाचंच काम आहे ते, म्हणजे प्रचारासाठी. तर चला मग जाऊ आपण. तर जायला लागलो आपण आता वाढवण्याला, कारण अंकुशची गाडी पेशलच होती. तर हे बी येतो म्हणे वाढवण्यापर्यंत. मग त्याला घेऊन घेतलं वाढवण्यापर्यंत आणि गेलो वाढवण्यात. हे वाढवण्याचं रोड म्हणजे ना, आता पोचलो आम्ही वाढवण्यामध्ये. तिथे जात होतो ॲक्वाची कॅन घ्यायला, कारण उन्हीचा तडका खूप आहे. तो ॲक्वा पाणी पाहिजे सगळं. ह्या आहे समीरचा प्लॅन ॲक्वा, आणि ह्या आहे समीर. मग आपण जायला लागलो आता कारंजासाठी. ह्या आहे कारंजाचा रोड, भयानक खतरनाक घाट आहे आणि जंगल बी खूप खतरनाक आहे. आणि रोड तर काही विचारूच नका, आडीमोडीचाच आहे. समोरून काही लक्षही राहिलं नाही तर बस धडकाचंच काम आहे. मग गेलो बा एका गावामध्ये. तिथं आम्ही ते पॉम्पलेट गिम्पलेट वाटले आणि लोकायले समजून सांगून राहिलो का हे काय होईन ते काय होईन. तर हे आहे करिश्मा, मालविका आणि रम्या. करिश्मा आणि मालविका आहे सोयाबीन आणि रम्या आहे तूर. तूर आहे 110 ते 125 दिवसाची आणि ती आहे 4 ते 5 दाण्याची. मग तिथे व्हिजिट द्यायला निघालो आम्ही आता तिथून. तर आलो कारंजामध्ये. कारंजात आलो ना, तिथे बी कृषी सेवा केंद्राला भेट दिली आणि तिथूनही निघालो. तर या उडान पुलाच्या खालून गेलो, कारण आपल्याला आता दुसऱ्या केंद्र सेवेमध्ये जायचं होतं. मग आम्ही आता चाललो तिकडं. तर तिथून आलो ह्या कृषी केंद्र सेवेमध्ये. तिथेही भेट दिली आणि भेट द्यास लागते, कारण तेच काम आहे आमचं, भेट देणं. आणि ह्या आमचे सागर उताने सर. आणि मग काही नाही, भूक लागली होती. मग मस्त चिवडा बनवला आणि चिवडा सांगितला, चिवडा घेतला. आणि तिकडं भज्याचाही ऑर्डर देऊन ठेवला होता. तवरीक म्हणलं चल चिवडा करून टाक, म्हणलं खतम. मग भजे येतेच म्हणलं तवरीक. मग भजे बी आले मस्त, टमाटर सॉस घे घेतला आणि मस्त भजे खायला बिल्लो आम्ही. आणि तिथून निघालो ना, आलो आम्ही आता झाडी साऊरमध्ये. तिथे व्हिजिट दिलं कृषी सेवा केंद्राला. आणि आम्ही निघालो तिथून आता. आणि आलो तळेगावमध्ये. ऊन तर खूपच तपून राहिली होती. चला म्हणलं लस्सी पिऊन घ्या. मग मस्त लस्सी की पेलो आणि आलो तिथून घरी. आजच्यासाठी एवढंच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल. तर चला मग.